वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। मराठी विषयासंदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे 2013 ते 2024 किंवा 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे मराठी भाषा 1 आणि भाषे 2 संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण विश्लेषण करून अनालायसिस करून आपण या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आहेत ते पाहणार आहोत। मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जॉईन बटनला जॉईन करून अपन ही मेंबरशिप घेऊ शकतात। तो देखिए, अगर आपकी भाषा एक हिंदी होती है, भाषा 2 मराठी होती है, तब भी ये वीडियो आपके लिए इंपॉर्टेंट है। या अगर आपकी भाषा 1 हिंदी मराठी होती है, भाषा 2 इंग्लिश होती है, तब भी आपके लिए इंपॉर्टेंट है। लेकिन मैं आपको सजेशन दूंगा दोस्तों कि हिंदी भाषा 1 आपने रखनी है और सेकंड लैंग्वेज आपने मराठी रखनी है, पेपर आपका आसान जाएगा। ठीक है, तो चलिए पहला जो प्रश्न है यहाँ पर पूछा गया है कि केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। प्रोके अत्रे 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कृके दामले, राघव गडकरी किंवा विवा शिरवाडकर, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। 2 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय। प्रोके अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आता हे बघा, दुसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे। कोणता वर्ण असला पाहिजे होता, स्पेलिंग मिस्टेक आहे। पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। प, ब, भ, ध अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर प या ठिकाणी काय असणार आहे, कठोर वर्ण असणार आहे। म्हणजे प, फो हे कठोर वर्ण आहे। म्हणजे जे सुरुवातचे 2 वर्ण असतात ते कठोर वर्ण असतात। म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आता हे बघा, हा प्रश्न म्हणजे तुम्हाला समाजशास्त्रामध्ये परिसर अभ्यासमध्ये सुद्धा विचारला जातो आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, प्रश्न तुम्ही पाहू शकतात की मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे। प्रश्न समजून घ्या, प्रश्न वाचून घ्या। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, चक्रधर स्वामी, माईन भट्ट, नागदेवचार्य किंवा औसा, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। आणि माईन भट्ट म्हणजे आद्य चरित्रकार, आपला ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि म्हणजे सिलेक्टेड प्रश्न आहे, कारण जशा प्रकारचे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये पेपर 1 पेपर 2 मराठी भाषे विषयासंदर्भात विचारले जात आहे ते संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे ॲड केलेला आहे। प्रश्न आहे की धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल। तर हे बघा मित्रांनो, लॉजिकली प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र किंवा तक्रार पत्र। तर हे बघा, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला पत्र लिहिला जातो, म्हणजे हे कौटुंबिक पत्र असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 5वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढील पैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा। तर हे बघा मित्रांनो, प्रत्यय जोडून कोणता शब्द तयार झाला आहे, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। उपहार या ठिकाणी उप या ठिकाणी काय आहे, उपसर्ग लागलेला आहे। अवजड, प्रतिकार, प्रतिउपसर्ग लावलेला आहे किंवा आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे झुबकेदार। आता या ठिकाणी दार या ठिकाणी काय आहे, प्रत्यय लावलेला आहे। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या सुरुवातीला लागला जातो आणि प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटी वापरला जातो। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल झुबकेदार या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, आता हे बघा 6वा जे प्रश्न आहे, म्हण दिलेली आहे, एक म्हण या ठिकाणी दिलेली आहे। प्रश्न आहे की अतिशहाणा त्याच्या बैल रिकामा,
बेसिकली आपण असा म्हणत असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. खूप हुशारीने फायदा होतो. आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. किंवा अति हुशार माणसाची कोणतीही गोष्ट विकली जाते. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर ऑप्शन जे 3 असेल, वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे ते दिलेला आहे की पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? आता हे बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? गोड केळी, 20 आंबे, तिप्पट अंतर किंवा 4 चाकी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि गुणविशेषण म्हणजे गोड केळी, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. आठवा प्रश्न स्क्रीनमध्ये दिलेला आहे की खग या खगचा समानार्थी शब्द कोणता? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आता खग म्हणजे काय? भूगोल, खगोल, पक्षी किंवा अंतराळ. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर खग म्हणजे पक्षी, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता हे बघा मित्रांनो, गैरहजेरी म्हणजे अब्सेंट या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बेरोजगार ऑप्शन्स दिलेले आहे. अनुदिनी, अनुपस्थिती किंवा बेपर्वा. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि ऑप्शन जे आपला 3 असेल, अनुपस्थिती म्हणजे अब्सेंट, ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ओष्ठ, कंठ, दंत्य किंवा मूर्धन्य. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? तर कंठ म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी जे टोटली व्हिडिओ आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आत्ताच तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे की अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? अशा प्रकारे हा प्रश्न PYQ आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आवेदनपत्र आहे, मागणीपत्र आहे, तक्रार अर्ज आहे किंवा विनंती अर्ज आहे. तर हा तक्रार अर्ज असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसक लिंगामध्ये बदलत नाही? आता हे बघा, एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे की जे पुल्लिंग आणि नपुसक लिंगमध्ये बदलत नाही. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. वाघ, हरिण, हत्ती आणि ससा. हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. हरिण आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा जे प्रश्न आहे हे बघा. 13वा प्रश्न काय आहे? 13वा प्रश्न विचारलेला आहे की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता हे बघा मित्रांनो, नसलेला म्हणजे 3 शब्द समानार्थी असणार आहे, परंतु एक या ठिकाणी म्हणजे वेगळा शब्द आहे. नीर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. आता हे बघा, नीर म्हणजे काय? तर तोय. नीर म्हणजे जल, नीर म्हणजे जीवन, परंतु दूध या ठिकाणी डिफरंट आहे, म्हणजे वेगळा शब्द दिलेला आहे. आपला ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांची पुढीलपैकी डॅश डॅश ही ओळख नाही. सोपा प्रश्न आहे. मिसाईल मॅन ते होते, शास्त्रज्ञ सुद्धा होते आणि भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा होते, परंतु गायक ते न होते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सभा या शब्दाचे लिंग कोणते. आता हे बघा मित्रांनो, सभा एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि या शब्दाचे लिंग कोणते अशा प्रकारे प्रश्न आहे. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग किंवा उभयलिंग अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्त्रीलिंग आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाटेट 2026 अपडेट नोट्स या ठिकाणी तुम्हाला 399 मध्ये कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोट्स या ठिकाणी अवेलेबल आहे. मित्रांनो, लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. PDF नोट्स आपल्याला मिळणार आहे, झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास सुरू करू शकतात. मित्रांनो, क्वालिटी नोट्स आहे, बेस्ट नोट्स आहे. म्हणजे मराठीचे जे नोट्स आहे ते फक्त 84 पेजेस आहे, हिंदीचे जे नोट्स आहे ते 90 पेजेस आहे आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे जे नोट्स आहे मित्रांनो ते सुद्धा 84 पेजेस काहीतरी आहे. आणि 2 प्रश्नपत्रिका म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ची पेपर 1 आणि पेपर 2 ची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. लेखक, साहित्यकार, रचनाकार टोटली कंटेंट आपण या ठिकाणी काय आहे ऍड केलेले आहे. आणि इम्पॉर्टंट नोट्स आहे म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये 2013 ते 2025 च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे कंटेंट विचारले गेलेले आहे, प्रश्न विचारले गेलेले आहे, ते सगळे कंटेंट या ठिकाणी व्याख्या स्पष्टीकरण सह दिलेलं आहे. म्हणजे स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर आपल्याला दिसत आहे, या नंबरवर हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. और दोस्तों, अगर आप किसी 1 या 2 सब्जेक्ट के नोट्स यहाँ से लेना चाहते हैं तो बिल्कुल आप ले सकते हैं, क्योंकि हिंदी में हमने आपको बताया कि 25 मार्क आपको 30 में से मिलेंगे. अगर आप हिंदी का नोट्स लेना चाहते हैं तो 219 रुपये में आपको क्या है यहाँ पर हिंदी का नोट्स दिया जाएगा. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 16. आता हे बघा 16वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. म्हणजे दंभ या शब्दाचा अर्थ काय अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ढोंग, वाईटपणा, दृष्ट प्रवृत्ती किंवा हाव अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता दंभ म्हणजे काय, तर दंभ म्हणजे ढोंग. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. परीक्षेत म्हणजे सतत हा प्रश्न विचारला जात आहे की कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. आपल्याला या ठिकाणी 4 विभक्ती दिलेली आहे. प्रथमा, द्वितीय, पंचमी, संबोधन अशा प्रकारे. आणि प्रथमा विभक्ती या ठिकाणी आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 उपसर्ग आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. गैर, प्र, अड, पड किंवा अप अशा प्रकारे. आणि प्रश्न आहे की मराठी उपसर्ग कोणता, तर हे बघा पड या ठिकाणी मराठी उपसर्ग आहे. म्हणजे ऑप्शन जे C असेल, पर्याय जे C दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे C असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, सामान्य नाम आणि विशेष नाम हे आपल्याला माहित पाहिजे. या ठिकाणी प्रश्न काय आहे की सामान्य नाम नसलेला पर्याय कोणता, तर हे बघा तळ म्हणजे सामान्य नाम, कुरण म्हणजे सामान्य नाम आणि वाळू म्हणजे सामान्य नाम. परंतु या ठिकाणी सुवर्ण जे असेल हे विशेष नाम आहे. म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे D असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे D दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 20. आता हे बघा 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. आता हा सुद्धा म्हणजे एक लॉजिकली प्रश्न आहे की कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. अकर्मक कर्तरी प्रयोग आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, कर्म कर्तरी प्रयोग सुद्धा आहे, परंतु अकर्मक कर्तनी प्रयोग नाही. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे आपण इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. कारण की महाटेट 2026 साठी आपण या ठिकाणी व्हिडिओज वगैरे सुरू केलेले आहे. बेसिक
बेसिकपासून आपण हे प्रश्नोत्तर पाहत आहोत मित्रांनो, कारण एकही प्रश्न म्हणजे परीक्षेमध्ये बाहेरचा विचारला जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. आणि स्क्रीनमध्ये तुम्ही पाहत आहात की हिंदी अपडेट क्वेश्चन सेट आपल्याकडे अवेलेबल आहे. मराठी पेपर एक साठी सुद्धा क्वेश्चन सेट अवेलेबल झालेले हैं मित्रों. तो अगर आप हिंदी के क्वेश्चन सेट खरीदना चाहते हैं दोस्तों तो 199 रुपये में आपको 20 क्वेश्चन सेट मिलेंगे. पेपर 1 के लिए 10, पेपर 2 के लिए 10 विथ आंसर की. स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिख रहा है, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है दोस्तों इसको परचेस कर सकते हैं. बहुत क्वालिटी और बेस्ट नोट्स के साथ हमने क्वेश्चन सेट भी यहाँ पर बनाए दोस्तों, क्योंकि जिस प्रकार से आपका टीएटी का पेपर होता है उसी प्रकार के क्वेश्चन पेपर हमने क्या है यहाँ पर बनाए दोस्तों. फिलहाल वीडियो में इतना ही. खरीदना चाहते हैं तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिख रहा है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.